ओके. तर याच्यामध्ये पहा असे काही प्लांट आहेत की ज्याला आपण म्हणूया वॉटर कलेक्टर्स, की ज्यामध्ये पर्टिक्युलरली कॅक्टस सारखे प्लांट आहेत, सक्युलंट प्लांट आहेत, ब्रायोफायलम आपण ज्याला म्हणू पानफुटी आहे. या प्लांटमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये वॉटर जे आहे ते स्टोअर करून ठेवलं जातं. आणि हे जे काही प्लांट आहेत हे या प्रकारचं वॉटर जे अगदी कॉन्झर्वेटिव्हली म्हणजे पुरेशा प्रमाणामध्येच वापरतात. अँड ड्यू टू द प्रेझन्स ऑफ थिक क्युटिकल अँड स्टोमॅटा क्लोज ड्युरिंग द डे टाईम, दे अवॉइड दी लॉस ऑफ वॉटर. आहे की नाही? जो काही वॉटर लॉस होणार आहे ट्रान्सपिरेशनच्या थ्रू वगैरे, हा या ठिकाणी या प्लांटमध्ये थांबवला जातो. अशा प्रकारच्या प्लांटला म्हणायचं वॉटर कलेक्टर्स. मग दुसरा एक ग्रुप आहे बघा नंतर वॉटर सेवर्स म्हणून. वॉटर सेवर्स म्हणजे काय, की अशी काही प्लांट तुम्ही बघितले असेल, काही प्लांट आहेत आपल्याकडे की ज्या प्लांटला खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाण्याची आवश्यकता असते, आणि काही प्लांट जे आहेत की अगदीच कमी प्रमाणामध्ये असलेल्या पाण्यावरती येतात ते. जसं की काही नॉन सक्युलंट प्लांट देखील आहेत, झेरोफायटिक प्लांट आपण ज्याला म्हणतो. हे प्लांट जे आहेत दे हॅव डेव्हलप सम ॲडॅप्टेशन्स टू मिनिमाइज द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन सच ॲज स्मॉलर लॅमिना. जसं की पहा या प्लांटमध्ये आपल्याला काय पाहायला मिळेल की या प्लांटच्या लीफमध्ये जो काही लॅमिना आहे, लीफ लॅमिना किंवा लीफचा जो काही भाग आहे हा अगदी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे त्याचं लीफ जे आहे ते कमी आकाराचं आपल्याला दिसेल, सरळ सरळ आपल्याला लॉंग इलॉंगेटेड लीव्ज आपल्याला पाहायला मिळतील. म्हणजे ज्या पसरट्या जास्त लीव्हवरनं जे काही ट्रान्सपिरेशन होणार आहे हे या ठिकाणी काय आलं, कमी झालं. त्यानंतर दुसरं आपल्याला याच्यामध्ये काही प्रकार मिळेल की जसं की संकन स्टोमॅटा या प्लांटमध्ये तयार झालेले पाहायला मिळेल. या संकन स्टोमॅटाच्या थ्रू वॉटरचा लॉस जो आहे हा कमी केला जातो. यासोबतच त्या प्लांटवरती हेअरी कव्हरिंग आपल्याला असलेलं पाहायला मिळेल. शेडिंग ऑफ द लिव्स ड्युरिंग द ड्राय पिरियड. आपल्याकडे पहा आता पानझडी वनस्पती भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये आहे. हां, इथून पुढे जसं तुम्ही बघाल की बरेचसे काही प्लांट आहेत, जसं की मग याच्यामध्ये ही प्लांट काय करतात, आपली स्वतःची पानं जी आहेत ती गळून पाडतात. साग असेल, बदाम असेल किंवा बाकीचे जे आहेत. आणि मग अशा प्रक्रियेच्या थ्रू उन्हाळ्याच्या सुरुवातीला जो काही वॉटर लॉस जो काही मोठ्या प्रमाणामध्ये होणार आहे हा या ठिकाणी काय केला जातो, थांबवला जातो. आणि अशा प्रकारे या प्लांटला आपण वॉटर सेवर प्लांट असं देखील म्हणतो. बरीचशी काही प्लांट आहेत. मग याच्यामध्ये बहावा असेल, त्यानंतर तुमची काय म्हणतात त्याला, साग आहे, त्यानंतर पानगळ करणारे वनस्पती जेवढे आहेत, बरोबर, या सर्व काही प्लांट यामध्ये आलेले आपल्याला दिसतील. मग त्यानंतर आणखीन एक कॅटेगरी आहे बघा प्लांटची, की जे ड्रॉट कंडिशनला इस्केप करण्यासाठी प्लांटमध्ये आपल्याला तयार झाले पाहायला मिळते ऑस्मॉटिक ॲडजस्टमेंट. ऑस्मॉटिक फ्लक्च्युएशन या ठिकाणी प्लांटमध्ये तयार होतं. जसं की काही ज्या काही झेरोफायटिक प्लांट आहेत, इन मोस्ट ऑफ द झेरोफायटिक प्लांट, बिकॉज ऑफ वॉटर ट्रेस द सर्टन ऑर्गॅनिक कंपाऊंड्स लाईक अमिनो ॲसिड, जसं की प्रोलिन आहे किंवा काही प्रकारची शुगर आहे किंवा सॉर्बिटॉल सारखं अल्कोहोलिक कंपाऊंड असेल, अशा प्रकारचे कंपाऊंड्स, प्रोलिन असेल, शुगर असेल, सॉर्बिटॉल जे आहे हे याप्रमाणे त्या प्लांटच्या सेलमध्ये ॲक्युमुलेट होतात, तयार होतात. आता या कंपाऊंडमुळे होतं काय, या कंपाऊंडमुळं ऑस्मॉटिक पोटेन्शियल या ठिकाणी फ्लक्च्युएट होतं. अँड दीज सबस्टन्स लोअर द ऑस्मॉटिक पोटेन्शियल अँड ऑल्सो द वॉटर पोटेन्शियल ऑफ सेल्स without damaging enzyme functions. And these lowering in the osmotic potential, they helps in maintaining the water balance known as the osmotic adjustment. ऑस्मोटिक ॲडजस्टमेंट, ऑस्मोटिक प्रेशरची ॲडजस्टमेंट या केमिकल्समुळे किंवा या प्रकारच्या ऑर्गॅनिक कंपाऊंड्समुळे प्लांटमध्ये केली जाते. आणि मग ही जी काही कंपाऊंड्स आहेत, हे कंपाऊंड्स ड्रॉट कंडिशनमध्ये देखील प्लांटमध्ये नॉर्मल लेवलला मेटाबॉलिझम घडून आणतात, आहे की नाही. सो देअर फॉर दीज ऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे का हा कोणता आता ऑर्गॅनिक कंपाऊंड, पुन्हा त्याची नावं लक्षात ठेवा. प्रोलिन, प्रोलिन नावाचं अमिनो ॲसिड आहे, किंवा काही शुगर आहेत, किंवा एक सॉर्बिटॉल नावाचं अल्कोहोल आहे. अशा प्रकारचे कंपाऊंड्स या ठिकाणी तयार होतात आणि ते काय करतात, ऑस्मोसिस जे आहे हे कमी करतात. कमी केल्यामुळं काय होईल, वॉटरचं जे काही म्हणजे जे काही ट्रान्सपोर्ट असेल एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये, तिसऱ्या सेलमधून चौथ्या, हा कमी होईल. आणि त्या त्या सेलमध्ये जे असणारं आवश्यक जे काय आहे वॉटर हे त्या त्या ठिकाणी युटिलाइज केलं जाईल. तर अशा प्रकारे सगळ्या काही कंडिशन्स प्लांटमध्ये निर्माण होतात. आणि या अवॉइडन्स मेकॅनिझममुळे ड्रॉट रेजिस्टन्स जो आहे किंवा ड्रॉट ट्रेस जो आहे प्लांटमध्ये
हा या ठिकाणी थांबवला जातो. दुसरा एक प्रकारे बघा, जसं मेसोफायटिक प्लांटमध्ये वॉटर डेफिशियंटी किंवा ड्रॉट रेजिस्टन्स जो आहे, मेसोफायटिक प्लांटमध्ये देखील काही प्रमाणामध्ये घडून आलेला आपल्याला पाहायला मिळतो. सो इन दिस prolonged drought and scanty rainfall, they cause the widespread damage to the crop plants all over the world. पहा, आता हे जे काही मेसोफायटिक प्लांट आहे, मेसोफायटिक प्लांटमध्ये तुम्ही बघितलं असेल की एक्स्ट्रीम फ्लड कंडिशन असतील, खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला असेल, पाणीच पाणी असेल, अशा वेळेला किंवा तर याच्यामध्ये पहा की जे काही मेसोफायटिक प्लांट आहेत, या मेसोफायटिक प्लांटमध्ये देखील काही ड्रॉट रेजिस्टन्स मेकॅनिझम्स आपल्याला पाहायला मिळतील, जसं की प्रोलॉंग ड्रॉट अँड स्कॅन्टी रेनफॉल, जास्त वेळ चालणारा जो काही रेनफॉल आहे, किंवा मग अगदी दुष्काळ पडला असेल तर अशा कंडिशनमध्ये हे जे काही क्रॉप प्लांट्स आहेत आपल्या शेतीमधले, यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला डॅमेज झालेलं पाहायला मिळतं. सो टू कॉप दिस प्रॉब्लेम, regular irrigation becomes necessary that requires large amount of uh, money or even the budget, and therefore extensive research work has been done on the water trace in mesophytes by agriculturists. ठीक आहे नाही, म्हणजे पहा, ह्या सगळ्या काही कृषी विद्यापीठांमध्ये आपल्याकडं या सर्व काही जे काही ॲग्रिकल्चर क्रॉप्स आहेत, किंवा ज्याला आपण म्हणूया शेतीमध्ये आपण घेणारी जी काही शेतपिकं आहेत, यामध्ये पाण्याचं प्रमाण कसं कमी लागेल अशावरती, या गोष्टीवरती भरपूर सारा रिसर्च सुरू आहे. इवन काही फॉरेस्ट प्लांट असतील, फॉरेस्टमध्ये लावणारे जे काही प्लांट आहेत, हे प्लांट सुद्धा जगण्यासाठी किंवा फॉरेस्ट जे आहे ते फ्लरिश राहण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये बजेट म्हणा किंवा इकॉनॉमी या ठिकाणी खर्च केली जाते, आणि सेव्हरल वॉटर ट्रेस टॉलरन्स प्लांट्स आर डेव्हलप. मग यामध्ये काही झिरो फाईट्स आले. मग काही रिस्पॉन्सेस बघा, दे आर शोन बाय द प्लांट्स, दे हॅव बीन डिस्क्राईब बिलो, विच हेल्प इन रजिस्टिंग दी वॉटर ट्रेस. पुन्हा काही मेकॅनिझम आहे, जसं की मग बघा साधे सोपे मेकॅनिझम आहेत प्लांटमध्ये जे डेव्हलप होतात अशा प्रकारच्या ड्रॉट कंडिशनला सस्टेन करण्यासाठी. डिक्रीज सेल्युलर ग्रोथ और लीफ एरिया. प्लांटमध्ये काय आलं, जी काही सेल्युलर ग्रोथ आहे किंवा जे काही पानं वाढण्याची जी काही पाण्याची जी काही साईज आहे, ही पानांची साईज कमी वाढलेली आपल्याला पाहायला. सो इन दिस you can observe the one of the earliest response of the plant to water trace is lower the cell turgidity and decrease the cell growth as well as cell enlargement. आहे की नाही, कोणताही बघा, एखाद्या प्लांटला कमी प्रमाणामध्ये पाणी जर का उपलब्ध झालं असेल तर अशा प्रकारच्या प्लांटमध्ये कशा प्रकारे वाढ होते, ते प्लांट जे आहे ते तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये वाढणार नाही, कमी साईजमध्ये कम्या गती म्हणजे धीम्या गतीनं वाढलेलं आपल्याला हे प्लांट पाहायला मिळेल. So as there is remarkable decrease in the leaf area, they also that transpires less water, and which is supposed to be first line of defense against the drought condition. Okay. So in this you can observe decrease the cellular growth and leaf area. दुसरं एक आपल्याला मेकॅनिझम प्लांटमध्ये पाहायला मिळतं, दॅट इज इनहिबिशन ऑफ प्रोटोक्लोरोफिल फॉर्मेशन अँड एन्झाईम ॲक्टिव्हिटी. आता ज्या वेळेला वॉटरचं प्रमाण कमी आहे, पाण्याची कमतरता आहे, अशा वेळेला जास्त प्रमाणामध्ये फोटोसिंथेसिस देखील केलं जात नाही, आणि मग हे फोटोसिंथेसिस खूप मोठ्या प्रमाणामध्ये होऊ नये म्हणून काय केलं जातं, जे काही क्लोरोफिल पिगमेंट आहेत, हे क्लोरोफिल पिगमेंटचं प्रमाण देखील या ठिकाणी कमी झालेलं पाहायला मिळतं, आणि यासाठी वेगळ्या प्रकारचे काही एन्झाईम्स जे आहेत, जसे की नायट्रेट रिडक्टेज एन्झाईम किंवा बाकीचे जे काही एन्झाईम्स आहेत, ही या ठिकाणी रिड्यूस झालेले आपल्याला पाहायला मिळतात, आणि नायट्रोजन फिक्सेशन किंवा रिडक्शन जे आहे हे डिक्रीज झालेलं आपल्याला दिसेल, की ज्यामध्ये सेल डिव्हिजन असेल किंवा ग्रोथ असेल, या सर्वांमध्ये आपल्याला
ही सगळी जी काही मेकॅनिझम्स आहेत ही कमी प्रमाणामध्ये वाढलेली आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर तिसरं एक मेकॅनिझम बघा, कॉमनली ॲब्सिसिक ॲसिडचं प्रमाण त्या प्लांटमध्ये वाढतं आणि या ॲब्सिसिक ॲसिडमुळे जे काही स्टोमॅटा आहेत लीव्हजवरले हे पार्शियली म्हणा किंवा कम्प्लिटली या ड्रॉट कंडिशनमध्ये क्लोज केले जातात. Okay, so due to accumulation of simply abscisic acid and stomata will get closed in the plants. So in water trace condition, plant increase the level of abscisic acid. Plant मध्ये abscisic acid ची लेवल वाढलेली आपल्याला दिसते आणि यामध्ये हे ॲब्सिसिक ॲसिड जे आहे हे लीफच्या टिश्यूमध्ये ॲक्युमुलेट होतं आणि ज्यामध्ये जिथे स्टोमॅटा आहेत या स्टोमॅटल गार्ड सेलमध्ये ज्यावेळेला ॲब्सिसिक ॲसिडची एंट्री होईल त्यावेळेला त्या गार्ड सेल ज्या आहेत ज्या फ्लॅसिड होतात, म्हणजे जे काही टर्जिड असतात त्यावेळेला ते काय होतात, फ्लॅसिड होतील आणि जे काही ओपन स्टोमॅटा असेल हा क्लोज झालेला आपल्याला पाहायला मिळेल. सो इट विल अल्टिमेटली रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन अँड दस हेल्प इन दी रेजिस्टिंग वॉटर ट्रेस. So to some extent, abscisic acid is also known as the accumulate in the root. म्हणजे फक्त लीफ मध्ये नाही तर रूट मध्ये देखील आपल्याला हे ॲब्सिसिक ॲसिड जे आहे हे ॲक्युमुलेट झालेलं पाहायला मिळतं, की ज्यामुळे रूट मध्ये जे काही रेस्पिरेशन होत असेल किंवा इट विल इन्क्रीज the conduction of water, hereby reducing the water trace in the shoots. ओके, त्यानंतर हे पहा इथं एक सगळी काही तुम्हाला काही दिसतात की जसं की दे रिड्यूस देअर एरियल पार्ट और लीफ एरिया और लीफ लॅमिना और इवन दी ग्रोथ. आता हे ॲक्च्युअली बोनसाईचे प्रकार आहेत. या प्रकारच्या प्लांटला बोनसाय असं म्हटलं जातं. हे आर्टिफिशियली केले जातात. त्या ठिकाणी पाहू शकाल की लहान आकारामध्येच आपल्याला ह्या मोठ्या प्रमाणामध्ये म्हणजे जी काही मोठ्या आकाराची झाडं आहेत ही अगदी लहान लहानशी वाढलेली आपल्याला दिसते. ठीक आहे ना, जसं सफरचंदाचं झाड प्लांट आहे किंवा बाकीचे काही फ्लावरिंग प्लांट आहेत किंवा इतर काही जे आहेत यामध्ये शॉर्टन ग्रोथ किंवा स्टंटेड ग्रोथ आपल्याला प्लांटमध्ये पाहायला मिळते वॉटर ट्रेस कंडिशनमध्ये. त्यानंतर मगाशी आपण बघितलं की त्या ड्रॉट कंडिशनमध्ये प्लांटमध्ये ॲब्सिसिक ॲसिडचं ॲक्युमुलेशन केलं जातं आणि ॲब्सिसिक ॲसिडच्या ॲक्युमुलेशनमुळे स्टोमॅटा जे आहेत हे क्लोज होतात. ज्यावेळेला ॲब्सिसिक ॲसिडचं ॲक्युमुलेशन स्टोमॅटाच्या गार्ड सेलमध्ये होतं त्यावेळेला गार्ड सेलमध्ये असणारी जी काही टर्जिडिटी आहे ही लॉस होते आणि त्यामुळे पर्यायानं हे जे काही स्टोमॅटा आहेत हे क्लोज झालेले आपल्याला दिसते. त्यानंतर आणखीन काही फिजिओलॉजिकल ॲक्टिव्हिटीज आपल्याला या ड्रॉट कंडिशनच्या वेळेला प्लांटमध्ये झालेल्या पाहायला मिळतात आणि त्याच्या थ्रू या ड्रॉट कंडिशन्सला अवॉइड केलं जातं. त्यापैकी आहे एक दॅट इज द स्टिम्युलेशन ऑफ लीफ ॲब्सिशन. लीफमध्ये असणारं जे काही ॲब्सिशन आहे म्हणजेच काय की ज्याला आपण म्हणतो पानं गळून पडणे किंवा पानं जी आहेत ही पिवळी पडणे, सेनेसन्स आणि ॲब्सिशन अशी दोनही प्रक्रिया या ठिकाणी प्लांटमध्ये झालेल्या आपल्याला दिसतात. So at the time of drought, many of the deciduous plant आपल्याकडे पहा पानगळ वनस्पती बऱ्याचशा काय आहेत. मग तुम्हाला मी काही एक्झाम्पल सांगितले. या प्लांटमध्ये उन्हाळ्याच्या सुरुवातीला म्हणजे आताच या विंटर सीझनमध्ये किंवा विंटर सीझनच्या शेवटी आता पानं गळायला सुरुवात होईल. तर हे जे काही मेकॅनिझम आहे हे ड्रॉट कंडिशनला एस्केप करण्यासाठीचं मेकॅनिझम. सो दे एनहान्स द सिंथेसिस ऑफ फायटोहार्मोन्स लाईक इथिलीन किंवा ॲब्सिसिक ॲसिड. इथिलीन किंवा ॲब्सिसिक ॲसिड मोठ्या प्रमाणामध्ये या प्लांटमध्ये वाढतं आणि त्यामुळे ॲब्सिशन जे आहे हे लीव्हजमध्ये किंवा सेनेसन्स जे आहे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. सेनेसन्स म्हणजे नुसती पानं पिवळी पडणे आणि ॲब्सिशन म्हणजे ती पानं जे आहे त्या ठिकाणी ब्रेक होणे आणि गळून पडणे. त्यानंतर पहा नेक्स्ट एक मेकॅनिझम आपल्याला पाहायला मिळेल दॅट इज ॲक्युमुलेशन ऑफ कॉम्पॅटिबल सॉल्युट्स. So in this, at relatively mild water trace, organic compounds like proline, glycine, betaine and sugar alcohol जसं की सॉर्बिटॉल आहे, they simply accumulate in the cytoplasm. मगाशी हा एक मुद्दा बघितला आपण. अशा प्रकारचे ऑर्गॅनिक ऍसिड जे आहेत किंवा ऑर्गॅनिक कंपाऊंड जे आहेत हे प्लांटच्या सेलमध्ये accumulate होतात and they lower the metabolic rate. So these organic compounds do not interfere with the enzyme function and they decrease the water potential of the cells without decreasing their turgidity. ठीक आहे, टर्जिडिटी तशीच मेंटेन राहते पण मात्र जी काही वॉटरची आवश्यकता आहे, एक्सेस वॉटरची आवश्यकता आहे प्लांटला ती मात्र या ठिकाणी कमी केली जाते.
So these organic compounds are known as compatible solutes, which contribute to osmotic adjustment of the cells, and they helps in maintaining water balance, and thus they increase resistance of plant to water stress. ओके. हे जे काही ऑर्गॅनिक कंपाऊंड्स आहेत, या ऑर्गॅनिक कंपाऊंड्सला आपण कॉम्पॅटिबल सॉल्युट्स असं म्हणूया. आणि या प्रकारचे हे कॉम्पॅटिबल सॉल्युट जे आहेत या ठिकाणी ऑस्मॉटिक ॲडजस्टमेंट प्लांटमध्ये करतात, की ज्यामुळे जो काही वॉटर बॅलन्स आहे, वॉटरची डिमांड आहे प्लांटमध्ये, ती या ठिकाणी मेंटेन केली जाते. त्यानंतर आणखीन एक मेकॅनिझम आपल्याला बघा शेवटी आपल्याला सांगता येईल, की फोटोसिंथेसिस आहे किंवा ट्रान्सलोकेशन असेल किंवा रेस्पिरेशन असेल, या सर्व मेटाबॉलिक प्रोसेस ज्या आहेत या सुद्धा मध्ये घट केली जाते. किंवा जसं की आपण म्हणूया की जसं कोरोनाच्या परिस्थितीमध्ये गव्हर्नमेंटनं बाकीचा जो काही अतिरिक्त खर्च असेल किंवा बजेट जे असेल यावरती रेस्ट्रिक्शन केलं होतं सगळं काही, आहे की नाही, नोकर भरतीपासून किंवा सगळं काही अशा प्रकारचं थोडक्यात मेकॅनिझम प्लांटमध्ये झालेलं आपले पाहायला. मग आता समजा ड्रॉट कंडिशन येणार आहे, भयानक दुष्काळी परिस्थिती किंवा उन्हाळा येणार आहे समोर, तर अशा वेळेला पूर्णपणे पानं जी येतील प्लांटची गळून पडतात. मग आता पानं गळल्यानंतर त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस होणार आहे का? नाही. किंवा काही प्लांटमध्ये जरी पानं असतील तर त्या ठिकाणी फोटोसिंथेसिस जे आहे या फोटोसिंथेसिसचा रेट कमी केला जातो. सो यात हायर वॉटर ट्रेस, फोटोसिंथेसिस किंवा ट्रान्सलोकेशन ऑफ ऑर्गॅनिक सोल्यूट जे आहे किंवा फूड मटेरियल जे आहे या फ्लोएमच्या थ्रू जे काही ट्रान्सफर होत असतं, त्याचबरोबर रेस्पिरेशनचा रेट असेल, हे सर्व काही जे आहे हे इनहिबिट केलं जातं प्लांट. सो इन दिस, when the water trace is not severe and the plant has not been wilted permanently, so in this water trace can be recovered on watering by the plants. म्हणजे पहा एखादं प्लांटला वॉटरची लेवल कमी झाली की ते प्लांट थोडंसं आपल्याला सुकलेलं पाहायला मिळतं, पण लगेच अगदी काही डेड होत नाही. पण त्या प्लांटला जर काही पुन्हा वॉटरिंग केलं किंवा पुन्हा वॉटर जर उपलब्ध झालं तर पुन्हा रिटेन झालेलं आपल्याला सगळं काही पाहायला मिळेल. सो इन दिस, growth and yield of the water trace plant is always lower than the अनट्रेस प्लांट्स. यामुळे मात्र त्या प्लांटमध्ये जी काही ग्रोथ होणार आहे किंवा त्या प्लांट पासून जे काही यील्ड मिळणार आहे, उत्पन्न जे काही मिळणार आहे, फळं असतील, फुलं असतील किंवा सीड्स असतील, हे तितक्या प्रमाणामध्ये तयार होणार नाही. ठीक आहे नाही. तुम्हाला चांगलं माहिती आहे की समजा तुम्ही गहू पेरला असेल शेतामध्ये आणि त्या गव्हाला पाणीच दिलं नाही, तर तो कसा बसा काही ते त्या थंडीवरती किंवा त्याच्यावरती येईल, पण तितक्या मोठ्या प्रमाणामध्ये गव्हाचं उत्पन्न होईल का? नाही. गहू असेल, हरभरा असेल, काय असेल, मग त्याला जर काही समजा त्या प्रमाणामध्ये थोडंफार प्रमाणामध्ये जर काही पाणी उपलब्ध झालं असेल, पाणी मिळालं असेल किंवा पाणी दिलं असेल तुम्ही, तर मात्र मग त्याच्यामध्ये चांगली व्हिगरस ग्रोथ होऊन आपल्याला जे काही उत्पन्न आहे त्यापासून हे भरघोस उत्पन्न झालेलं आपल्याला दिसतं. तर साधारणतः अशी सोपी साधी मेकॅनिझम्स प्लांटमध्ये डेव्हलप होतात. आणि ही जी काही मेकॅनिझम आहेत ही नॅचरली त्या ठिकाणी प्लांटमध्ये डेव्हलप होतात. प्लांट जे आहेत ही अशा प्रकारच्या ट्रेस कंडिशनला रिस्पॉन्ड करून मग मात्र या ठिकाणी प्लांटमध्ये अशा प्रकारचे मेकॅनिझम डेव्हलप झालेले आपल्याला दिसतात. ओके. तर मग सिंपली पहा याच्यामध्ये पुन्हा एकदा आता पुढची एक कॉन्सेप्ट आहे, मेजर कॉन्सेप्ट आहे ती सॉल्ट ट्रेस. जसं की आता आपण ड्रॉट ट्रेस बद्दल बोलू. ड्रॉट ट्रेस म्हणजे काय? वॉटर ट्रेस. हे की नाही, पाण्याचं प्रमाण अत्यंत कमी होणे, कमी झाल्यानंतर मग प्लांटमध्ये कशा प्रकारची कोणत्या प्रकारची मेकॅनिझम्स, टॉलरन्स मेकॅनिझम असतील किंवा अवॉइडन्स मेकॅनिझम असतील, ही या ठिकाणी प्लांटमध्ये डेव्हलप झालेली आपल्याला दिसतात. बरोबर. अशाच प्रकारची काही मेकॅनिझम्स ज्या वेळेला वॉटर जे आहे हे जास्त प्रमाणात होईल अशा वेळेला देखील प्लांटमध्ये तयार झालेली दिसतात. पण बऱ्याच वेळेला हे अनएक्सपेक्टेड असते. त्यामुळे मग फ्लड कंडिशनमध्ये, पूर आल्यानंतर, पाणी साठल्यानंतर बरेचसे काही प्लांट जे आहेत, मेसोफायटिक प्लांट जे आहेत, ही मेसोफायटिक प्लांट त्या ठिकाणी सस्टेन राहू शकत नाही. हां, पण मात्र फ्लड कंडिशनमध्ये किंवा वॉटरी कंडिशनमध्ये देखील वाढणारी काही प्लांट आपल्याला पाहायला मिळतात, ज्याला आपण हायड्रोफाईट्स असं म्हणतो. ठीक आहे ना. भात जे आहे, भात किंवा ज्याला आपण राईस असं म्हणतो, हे कम्प्लिटली प्लांट जे हे पाण्यामध्ये वाढणारं प्लांट किंवा कमळ असेल. मग आता या प्लांटमध्ये रेस्पिरेशन होत नाही का? होते. रेस्पिरेशन होतं, पण या प्लांटमध्ये वेगळ्या प्रकारचे काही मेकॅनिझम्स आपल्याला असलेले पाहायला मिळते. बरोबर. तर मग आता हे ड्रॉट कंडिशनला इस्केप करण्यासाठी जे काही मेकॅनिझम्स आहेत, जसं की या ठिकाणी आपण बघितलं सुरुवातीला, lowering the photosynthetic rate they have start the senescence as well as abscission.
ओके. देन नेक्स्ट कॉन्सेप्ट आहे दॅट इज वी कॉल्ड एज सॉल्ट ट्रेस. सॉल्ट ट्रेस मात्र आपण उद्याच्या लेक्चरमध्ये घेणार आहे. सॉल्ट ट्रेस मध्ये कशा प्रकारे प्लांट कडनं रिस्पॉन्स